आवाज जनमंच न्यूज, जनहिताचा विचार करणारा मंच म्हणजेच जनमंच न्यूज। करमाळा सोलापूर येथे ग्रामदैविता पूजनावेळी हिंदू वड्डर समाजावर जिहादी दगडफेक होऊन 7 हिंदू गंभीर जखमी झाले। या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चा दिनांक 10 ऑक्टोबर 2025 कमला भवानी मंदिर छत्रपती चौक मार्ग सुभाष चौक सभेने सांगत सकल हिंदू समाज करमाळा सोलापूर प्रमुख उपस्थिती आमदार संग्राम भैया जगताप हिंदू धर्मयोद्धा तसेच आमदार अमोलजी खताळ आपण त्यांचं बलिदान कदापि भारतामध्ये असणारा कुठलाही जगामध्ये असणारा हिंदू म्हणून तरी कदापि विसरता कामा। आज आपण या ठिकाणी जे बसलो आहोत फक्त त्या बलिदानावर आपल्या ठिकाणी जर त्यांनी धर्मांतर केलं असतं तर आपण सुद्धा कुठेतरी महाराज मंदिराची घंटा वाजल्यावर नसतो पाया पडलो तर कुठेतरी आधार झाली असती तर आपली सुद्धा आज गर्दी किती रंग निघून गेली आहे। तर हा सुद्धा दिवस कुठला आहे? शुक्रवारचा दिवस। ही आपली गर्दी कुठे गेली असती? निमित्ताने आले माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र आमदार संग्राम भैया जगताप, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या करमाळ्यात येणार हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी म्हणून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून फोन आले। तसा हिंदू जन मोर्चा 11 जे आहेत यापूर्वीचे जेवढे मोर्चे निघाले माझ्या संगमनेर मतदारसंघात पुरताच मी मर्यादित होतो, परंतु ज्यावेळेस अशा काही दुःखद घटना घडतात, वेदना देणाऱ्या घटना घडतात का जिथं आपल्या हिंदू समाजाच्या लोकांवर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्या ठिकाणी निश्चित झालं मी माझं कर्तव्य समजतो आणि तेथे आपल्याला झोपल्याला म्हणता येईल त्या समाजाला जागृत करण्यासाठी येण्याचा आमचा प्रयत्न असतो। असंच आपल्या करमाळामध्ये मागील काही महिन्यापूर्वी ग्रामदैवत पूजेच्या दिवशी हिंदू समाज पूजा करत असताना त्यांच्यावरती काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला आणि तो हल्ला करताना त्यांना याचंही भान राहिलं नाही का तिथं महिला आहेत, लहान मुलं आहेत, परंतु जसे त्यांच्यावरती संस्कार असतात तशा पद्धतीने ते वागत असतात। आज आपल्या देवदेवतांच्या पूजेच्या वेळी जर आपल्यावर हल्ले होत असेल, आपल्या हिंदू धर्माच्या वेळोवेळी अपमान करण्याचा प्रयत्न होत असेल तर कुठेतरी तुम्ही आम्ही एकत्र येण्याची गरज असते आणि हिंदू जागृत होण्याची गरज असते। मागे जनमंच न्यूज चॅनल करमाळा।